बांगलादेशवरून इंडियाला येताना बॉर्डरवरून आम्ही कसा प्रवास करतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली पहाटे 4 वाजता. आपण बॉर्डरवरून जरी प्रवास करणार असलो तरी जेवण मात्र घरीच बनवायचं आणि टिफिन घेऊन जायचं असं ठरवलं होतं. त्यामुळं थोडंसं लवकरच उठलो. घरातली सगळी आवराआवर करून सकाळी 7ला बसमध्ये बसलेलो आम्ही 2-3 तासाचा प्रवास करून एका नदीवर पोहोचलो आणि या नदीला ब्रिज नाही, त्यामुळं सगळी वाहनं एका मोठ्याशा बोटीमध्ये चढवली जातात आणि मग ती बोट या वाहनांना नदीच्या पलीकडे पार करून सोडते. आणि काही महिन्यांपूर्वी ना इथं एक ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे एक बस पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. त्यामुळं तेव्हापासून एखादं वाहन बोटीमध्ये चढवायच्या आधी सगळ्या माणसांना खाली उतरवलं जातं आणि मगच ते वाहन बोटीमध्ये आणलं जातं. आणि तुम्हाला सांगते, आज वातावरण पण एवढं जास्त भारी झालं होतं, एकदम थंड थंड हवा सुटली होती आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता. या बोटीला एकूण 3 फ्लोर होते. वरून व्ह्यू भारी येईल म्हणून पायऱ्या चढून आम्ही सगळ्यात वर आलो. त्याचबरोबर बोटीमध्ये हॉटेल्स पण होते. काही लोक फळे विकायचे. मी पुढे येऊन थांबले होते, तोपर्यंत ह्यांनी मागून माझ्यासाठी पेरू आणला. आणि ही नदी खूप जास्त मोठी आहे. तब्बल 1 तासांचा प्रवास करून आता आम्ही किनाऱ्यावर पोहोचणार होतो, म्हणून म्हटलं बसमध्ये बसावं. येताना खाण्यासाठी थोडीशी द्राक्षी घेतली आणि ह्यांना सोलायला लावली, कारण मी अशीच खाते. नदी पार करून आता पुन्हा आपला प्रवास रोडवर सुरू झाला. 2 ते 3 तासांचा प्रवास करून आम्ही बॉर्डरजवळ आलो, परंतु अजून काय बॉर्डरवर पोहोचलो नाही. आता दुपारचे 2 वाजले होते, परंतु जर्नी अजून संपलेली नाही. इथून पुढचा प्रवास कसा झाला हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. बाय बाय.